पंचांगामध्ये दरवर्षी पर्जन्य नक्षत्र विचार लिहिलेला असतो. पर्जन्य नक्षत्र विचार म्हणजे सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करतो त्या नक्षत्राचा विचार करून वेदिनीय ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा पाऊस कसा असेल याचा अंदाज पंचांगातून मांडलेला असतो. 8 जून रोजी मृग नक्षत्रामध्ये सूर्याचा प्रवेश होतो. त्या दिवशी सकाळी 7:18 सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. या मृग नक्षत्राच्या पावसाचा जर आपण विचार करायला लागलो तर त्यावेळेची सगळी स्थिती, त्याचं प्रत्येक नक्षत्राचं एक ज्योतिषशास्त्रानुसार वाहन असतं. तसं या नक्षत्राचं वाहन कुंभा आहे आणि अनेक ग्रह हे वेगवेगळ्या नाड्यांमध्ये कसं असतात. त्यात मंगळ हा अमृत नाडीत आहे आणि त्यावेळेची 30 मे रोजी होणारी जी बुध आणि रवी यांची ऋतू उत्तेजक युती म्हणून सांगितलेली आहे. तर ही युती पाहता साधारण 30 मे पासून पुढे उन्हाळा बऱ्यापैकी आपल्याला वाढलेला दिसून येणार आहे. पण 8 जूनच्या बुध गुरु युतीमुळे आणि 8 जून रोजी मृग नक्षत्रात प्रवेश झाल्यामुळे मेघगर्जनेसह म्हणजे विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस होताना दिसेल. पण हा पाऊस थोडासा हुलकावण्यात येईल असं दिसतं. सुरुवातीचे काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडेच हा पाऊस होईल असं दिसत नाही. 16 तारखेपासून मात्र 16 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सक्रिय होईल आणि पुढचे काही दिवस महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होईल असं आपल्याला दिसून येतं. ह्या सगळ्या पावसाचा अंदाज घेतला तर त्याच्यामध्ये या मृग नक्षत्राचा विचार करता 16 जून ते 22 जून या 8 जून ते 22 जून या मृग नक्षत्राच्या कालावधीपैकी पहिले 8 दिवस सोडता पुढे 16 जून पासून 22 जून पर्यंत पाऊस बऱ्यापैकी होईल. त्यातही 14 ते 18 हा कालावधी म्हणजे वास्तविक 16 जूनच्या आधीचे 2 दिवस काही ठिकाणात आपल्याला पाऊस झालेला दिसेल. पण 16 ते 18, 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये आणि पुढच्याही 2 दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस झालेला दिसेल. त्यातील 14 ते 18 हे पावसासाठी विशेष लक्षात ठेवण्याचे दिवस आहेत.